नमस्कार. लहान मूल एका जागी शांत बसत नाहीये, सारखं चिडचिड करतंय. जर या प्रश्नांची उत्तरं हो असतील ना, तर काळजी करू नका. यावर एक अगदी सोपा उपाय आहे. फक्त 5 मिनिटांची सकाळची दिनचर्या. चला तर मग बघूया ही सोपी सवय मुलाला शांत आणि एकाग्र कशी बनवू शकते. आपण हे सगळं 5 सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी ही दिनचर्या गरजेची काय आहे ते पाहू. मग एक छोटासा वॉर्मअप, त्यानंतर मुख्य व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार. मग मनासाठी एक छोटा मंत्र आणि शेवटी या सगळ्याचे फायदे काय आहेत ते बघू. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, लहान मुलांना अशा एखाद्या रुटीनची म्हणजे दिनचर्येची गरज तरी काय असते? याचं उत्तर खरं तर आपल्यापैकी अनेक पालकांच्या रोजच्या अनुभवांमध्येच दडलेलं आहे. हे वाक्य अगदी ओळखीचं वाटतंय नाही का? मुलांची ही जी चंचलता आहे ती सांभाळणं पालकांसाठी कधीकधी खूप अवघड होऊन बसतं. पण यामागे एक अगदी साधं आणि सोपं कारण आहे. पण मग मुलांच्या या अशा वागण्यामागचं नेमकं कारण आहे तरी काय? ते सतत इतके अस्वस्थ का असतात? याचं उत्तर आहे अनचॅनल्ड एनर्जी. म्हणजे काय? तर मुलांमध्ये ना प्रचंड ऊर्जा असते, एक प्रकारची शक्ती असते. आणि जेव्हा या ऊर्जेला योग्य दिशा मिळत नाही, तेव्हा ती अस्वस्थपणा, चंचलता किंवा चिडचिडेपणाच्या रूपात बाहेर पडते. आपली ही 5 मिनिटाची दिनचर्या नेमकं हेच काम करते. त्या ऊर्जेला एक सकारात्मक दिशा देते. चला तर मग आता आपल्या दिनचर्येच्या पहिल्या आणि सगळ्यात सोप्या भागाकडे वळूया. हा आहे एक हलका-फुलका वॉर्मअप, जो शरीराला पुढच्या व्यायामासाठी छान तयार करतो. चला तयार. अगदी सोप्पा आहे. जागेवरच थोड्या उड्या मारायच्या, मग हात वर खाली करायचे, मान आणि खांदे हळूवारपणे फिरवायचे आणि शेवटी थोडंसं गोल फिरायचं. यामुळे होतं काय की स्नायू मोकळे होतात आणि शरीरातलं रक्ताभिसरण छान सुरू होतं. पण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे सगळं एका खेळासारखं मजेत करायचं आहे. यात कोणतीही जबरदस्ती नको. मुलं जेवढ्या आनंदाने हे करतील तेवढाच त्याचा जास्त फायदा होईल. बरं, वॉर्मअप करून शरीर तयार झालंय. आता आपण येतोय या दिनचर्येच्या मुख्य भागाकडे, आणि तो म्हणजे सूर्यनमस्कार. हा खरं तर एक संपूर्ण व्यायाम आहे, जो एकाच वेळी शरीर आणि मन या दोन्हीवर खूप चांगलं काम करतो. आणि हो, लहान मुलांसाठी खूप सूर्यनमस्कार घालायची गरज नाहीये. फक्त 3 ते 5 सूर्यनमस्कार अगदी पुरेसे आहेत. इथे संख्या महत्वाची नाही, तर ते कसे केले जातात ती पद्धत महत्वाची आहे. सूर्यनमस्कार घालताना काही गोष्टी लक्षात घ्या. 1. गती अगदी हळू ठेवा. 2. प्रत्येक आसनामध्ये श्वासावर लक्ष केंद्रित करायला सांगा. आणि 3. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पालकांनी सुद्धा मुलांसोबत करा. बघा त्यांना किती मजा येईल. याचे फायदे तर खूपच आहेत. यामुळे संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतो, स्नायू मजबूत होतात, शरीर लवचिक बनतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेंदू शांत होतो. शारीरिक हालचालीमुळे रक्ताभिसरण सुधारतं, मेंदूला जास्त ऑक्सिजन मिळतो आणि त्यामुळे मुलांची एकाग्रता वाढायला खूप मदत होते. तर शारीरिक व्यायाम झाला. आता आपण या दिनचर्येच्या शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत. हा टप्पा आहे मनाला शांत आणि स्थिर करण्यासाठी, आणि तो म्हणजे मंत्रोच्चार. प्रत्येक आईवडिलांना वाटतंच की नाही की आपलं मूल शांत बसावं, अभ्यासात त्याचं लक्ष लागावं. एक असा दिनक्रम जो मुलांची एकाग्रता आणि शांतपणा वाढवण्यासाठी खरंच खूप मदत करू शकतो. हो ना, अनेकदा हा प्रश्न पडतोच की मुलांचं हे जे भरकटणारं मन आहे ते अभ्यासावर केंद्रित करायचं तरी कसं? आपलं मूल जर खूपच चंचल असेल, त्याचा अभ्यासात अजिबात लक्ष लागत नसेल, तर काळजी करण्याचं काहीच कारण नाही. कारण यावर एक खूप सोपा आणि तितकाच प्रभावी उपाय आहे. तर या दिनक्रमाची जी पहिली पायरी आहे ना, ती म्हणजे मनाला शांत करणं. जरा विचार करा, एखादा छोटासा मंत्र म्हटल्यावर किंवा अगदी काही क्षण शांत बसल्यावर मुलाचं मन कसं एकदम प्रसन्न आणि स्थिर होतं. आणि हो, एकाग्रतेचा सराव करण्यासाठी हीच तर सगळ्यात चांगली वेळ आहे. बघा, सूर्यनमस्कार घालून झाल्यावर मुलांचं शरीर आणि मन दोन्ही एकदम शांत आणि ग्रहणशील अवस्थेत आलेलं असतं. आणि हीच ती योग्य वेळ आहे जेव्हा आपण त्यांच्या मनात सकारात्मक विचार रुजवू शकतो. इथे 2 उत्तम पर्याय आहेत. एकतर ओमचा जप किंवा गायत्री मंत्र. ओम हा एक वैश्विक ध्वनी मानला जातो, जो मनाला स्थिर करतो. लहान मुलांसाठी तर उच्चारायला अगदी सोपा असल्यामुळे फक्त ओमचा जप करणंसुद्धा खूप शक्तिशाली आणि पुरेसं आहे. या छोट्याशा कृतीचे परिणाम खूप मोठे आहेत बरं का.
यामुळे मन स्थिर होतं, मुलांमध्ये सकारात्मकता वाढते आणि ती दिवसभरातल्या कामांसाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार होतात. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? यासाठी ना आपल्याला खूप वेळ द्यायची गरजच नाहीये. फक्त 30 ते 40 सेकंड बस इतकाच वेळ पुरेसा आहे. एवढ्या कमी वेळात सुद्धा हा सराव इतका प्रभावी ठरू शकतो की विचारू नका. आणि महत्वाचं म्हणजे मुलांना तो अजिबात कंटाळवाणा वाटत नाही. आता वाटेल की एवढ्याशा सरावाने काय होणार, पण याचे फायदे खूप मोठे आहेत. या सवयीमुळे मुलाला एकाच गोष्टीवर लक्ष कसं टिकवून ठेवायचं हे शिकायला मिळतं आणि मग आपोआपच अभ्यासाला बसण्याची सवय लागते. इतकंच नाही मुलांमधला तो जो सततचा चंचलपणा असतो ना, ती जी अस्वस्थता असते, ती सुद्धा कमी व्हायला मदत होते. चला तर, आता आपण या दिनक्रमाच्या दुसऱ्या आणि तितक्याच महत्वाच्या भागाकडे जाऊया आणि तो भाग आहे श्वसन ध्यान. हो, हा एक असा सराव आहे जो मुलांमध्ये आतून शांतता निर्माण करतो. आणि हे तंत्र तर खूपच सोपं आहे. मुलाला काय सांगायचंय बघा, पहिलं नाकाने छान मोठा श्वास घे, मग एक क्षणभर थांब. तिसरं, तोंडाने हळूच श्वास सोड आणि चौथं म्हणजे हेच आपल्याला 5 ते 7 वेळा करायचं आहे. बस, एकदम सरळ आणि सोपं. पण एक गोष्ट आपल्याला कायम लक्षात ठेवायची आहे आणि ही सगळ्यात जास्त महत्वाची आहे. ती म्हणजे जबरदस्ती अजिबात करायची नाही. ही सगळी प्रक्रिया पूर्णपणे नैसर्गिक आणि मुलाच्या इच्छेनेच व्हायला हवी. लक्षात घ्या, कोणताही दबाव फायद्याऐवजी नुकसानच करेल. मग हा सराव त्यांच्यासाठी सोपा आणि आनंददायी कसा बनवायचा? सोपं आहे. याला ना एका खेळासारखं करा. म्हणजे गंमत म्हणून करा. जेव्हा ही एक मजेशीर ॲक्टिव्हिटी बनते ना, तेव्हा मुलं स्वतःहून आनंदाने त्यात भाग घेतात आणि मग त्यांना कसलाही ताण वगैरे जाणवत नाही. बरं, मग या सोप्या श्वसनाच्या सरावाने नेमकं काय साध्य होतं? तर ऐका. मुलांमधला राग आणि तो जो हट्टीपणा असतो ना, तो कमी होतो. त्यांची झोप शांत लागते, म्हणजे झोपेची क्वालिटी सुधारते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मूल आतून शांत व्हायला शिकतं. किती मोठी गोष्ट आहे ही. तर आतापर्यंत आपण एकाग्रतेसाठीचा सराव पाहिला आणि शांत श्वसनाचं तंत्रही समजून घेतलं. पण खरी गंमत, खरी जादू तेव्हा होते जेव्हा आपण या दोन्ही गोष्टींना एकत्र करतो आणि त्यांची एक रोजची सवय लावतो. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की या सगळ्यासाठी किती वेळ लागतो? फक्त 15 मिनिटं? हो, खरंच. दिवसातून फक्त 15 मिनिटं एवढा वेळ काढून आपण मुलांमध्ये एक खूप मोठा सकारात्मक बदल घडवू शकतो. आणि विचार करा, जेव्हा हा 15 मिनिटांचा सराव रोजच्या सवयीचा भाग बनतो, तेव्हा त्याचे जे परिणाम दिसतात ना, ते खरंच आश्चर्यकारक असतात. मूल एकूणच शांत होतं, इतरांचं बोलणं अधिक लक्ष देऊन ऐकायला शिकतं, त्याची एकाग्रता तर प्रचंड वाढते आणि भावनिकदृष्ट्या सुद्धा ते खूप मजबूत बनतं. आता हा सराव यशस्वी करायचा असेल तर फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 1. हे प्रेमाने करा. 2. शांतपणे करा. आणि 3. शक्यतोवर रोज एकाच वेळेला करा, कारण यात सातत्य खूप महत्वाचं आहे. तर मग जाता जाता एक विचार मनात ठेवूया. दिवसातली फक्त 15 मिनिटं. एवढी छोटी गुंतवणूक खरंच एका मुलाचं भविष्य घडवू शकते का? या इतक्या सोप्या दिसणाऱ्या सवयीमध्ये किती मोठी ताकद दडलेली असू शकते याचा विचार करायला हवा, नाही का? तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.